A sphere having moment of inertia I and a radius r is rotating with angular velocity omega about an axis passing through its center and coincide with its diameter. Center and diameterचा moment of inertia एकच असतो स्पिअरसाठी. If it is converted into circular ring of same radius सारखीच आहे, it will rotate about the same axis म्हणजे सेंटर, सेम ॲक्सिस विथ अँग्युलर वेलॉसिटी. तर कोणत्या अँग्युलर वेलॉसिटीने तो रोटेट होणार ते फाईंड करायचं. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे ओमेगा, बी ऑप्शन आहे 2 ओमेगा, सी ऑप्शन आहे 2/3 ओमेगा आणि डी ऑप्शन आहे 2/5 ओमेगा. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा फाईंड करायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर about an axis passing through its center. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कोणाचा फाईंड करायचा, स्पियरचा. आणि या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती तर 2/5 mr² इतका राहणार. ठीक आहे. आता बघा या स्पियरपासूनच आपल्याला काय करायचं, रिंग तयार करायचं आहे. ओके. मग रिंग जर तयार केलं तर या स्पियरचं जेवढं मास राहणार आहे तेवढंच कोणाचं राहणार, रिंगचं मास राहणार. मास तर सेम आहे आणि प्लस याचे रेडियस जेवढे आहे तेवढीच रेडियस या रिंगची घ्यायला लावले, म्हणजे मास आणि रेडियस सेम असेल तर बाकी काही यूज करायची गरज नाही आहे. ओके. मग या दोन्ही गोष्टी सेम आहे. मग आपण डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घेऊ, रिंगचा घेऊन टाकू. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग about an axis passing through its center. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, तर तो असणार फक्त mr² इतका. आता आपल्याला यूज करायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर त्याचा यूज करून आपण अँग्युलर वेलॉसिटी फाईंड करणार आहे बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जर घेतलं तर आहे L1 = का असतो L2 आणि L1चं फॉर्म्युला I1 ω1 = I2 ω2. I1 किती आहे, तर I1 आहे 2/5 mr² टाकून द्यायचं. 2/5 mr². ω1 किती दिलेलं आहे, तर ω1 दिलेला आहे ओमेगा इतका, मग टाकून द्यायचं ओमेगा इतका. I2 किती आहे, तो आहे mr², मग तो पण टाकून देऊ आपण mr² आणि आपल्याला ओमेगा फाईंड करायचा आहे, त्याला ω2 म्हणू. ठीक आहे. आता पुढच्या केसमध्ये इथला mr² आणि इथला mr² काय आला, कॅन्सल. मग आपल्याला काय फाईंड करायचं आहे, ω2 फाईंड करायचं आहे. ω2 किती भेटणार, तर 2/5 आणि काय राहील अजून ओमेगा. आणि याचं आपल्या क्वेश्चनचं काय असणार, तर करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे. मग आपला ω2 जो आहे तो किती राहील, 2/5 ओमेगा इतका राहील. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय, तर 2/5 ओमेगा इतकं त्याचा अँग्युलर स्पीड असेल.